नमस्कार गाई, जय शिवराय, जय शिवराय. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? आज मी आईच्या घरी आहे. हा माझा माहेरचा ब्लॉग आहे. माहेरी बनवलेला तो ब्लॉग टाकायचाच राहून गेलेला. म्हटलं मग मी फार उशिराने आज टाकते तो ब्लॉग. मी माहेरी आईच्या इथं. आई म्हणे गॅसवर बनव. म्हटलं नाही, मी चुल्यावरती स्वयंपाक बनवेल. मस्त अशी भेंड्यांची भाजी बनवली. भरलेल्या भेंड्यांची भाजी बनवलेली. खूप छान लहाने लहाने कवळे बाजारात आणलेले छान भेंडे होते. भेंड्यांची भाजी बनवली आणि भाकरीचा बेत होता चुल्यावरच. अगदी फटाफट स्वयंपाक बनला, कारण की चुल्यावरती मस्त असं तापलेलं होतं चुलं आणि आगी जोराने एकदम लागली होती. तर फटाफट माझा फक्त अर्धा तासामध्ये स्वयंपाक बनला. भेंड्याची भाजी आणि भाकरी. तसंच मी भेंड्यांना थोडंसं झाकून दिलं आहे, वाफेमध्येच होऊन जातील. असे भेंडे लवकर होऊन जातात. मला खूप आवडतं. आईच्या मागच्या दारी मी खूप असं मस्त बनवलेलं आहे सगळं. हे बघू शकता, एका वाफेमध्ये मस्त असे छान भेंडे तयार झाले. म्हटलं आणि फटाफट भाकरी बी लगेच बनवून घेते. त्या दिवशी माझा स्वयंपाक खूप लवकर झालेला. व्हिडिओच्या नादामध्ये स्वयंपाक मस्त असा बनलेला आणि खायलाही चव होती. मस्त अशा भाकरी बनवायला घेतल्या. आई उबळं लावत होती चुल्याला, लाकूड म्हणजे चुल्याला पेटवत होती आई. मस्त एके साईडला मी भाकरी बनवत होती आणि मस्त अशा खरपूस कडक भाकरी बनलेल्या, छान बनलेल्या भाकरी. मस्त खूपच छान वातावरण आणि लवकरही स्वयंपाक बनलेला, कारण की अंधार मागे होऊन जातं वाड्यामध्ये. म्हणून म्हटलं चल स्वयंपाकाला लवकरच लागून जाऊ. तर लवकर मी स्वयंपाकाला लागून मस्त अशी फ्री होऊन गेलेली. चुल्याचं जेवण अगदी छान वाटतं. तुम्हाला कसं आवडलं कमेंटमध्ये कळवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझा व्हिडिओ कसा झाला आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा. तर इकडं मी भाकर घेतलेली मस्त अशी शेकायला, छान उबळा लागलेला आणि भाकरीसुद्धा खरपूस अशा मस्त छान छोट्या छोट्या भाकरी झालेल्या. खरंच बरं का, चुल्याचं जेवण अगदी खूप छान लागतं आणि स्वादसुद्धा देतं. तसंच आजचा व्हिडिओ मी इकडं संपवते. बघू शकता भाजी झाली आहे, मस्त अशी छान भाकर झाली. आजचा व्हिडिओ मी इकडं संपवते. व्हिडिओ आवडला असेल